पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। 50 ते 60 आमदार ममता दीदींची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। तृणमूलच्या आमदारांना भाजपचे दरवाजे बंद। पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचे तृणमूली स्थान कधीच होणार नाही, सामिक भट्टाचार्य यांनी हे वक्तव्य केले। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। शिवाजी, तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून पराभव झालेला आहे तेव्हापासून जी ठिणगी पडलेली आहे त्या ठिणगीच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं त्यानं जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्यामध्ये वाद होताना पाहायला मिळतात। खासदारांचे वाद तर लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले आहेत। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी जी बैठक बोलली त्यामध्ये 80% खासदार अब्सेंट होते, आमदार अब्सेंट होते। साधारणपणे 80 आमदार आहेत, त्यांचे त्यातले 60 आमदार जे आहेत ते अब्सेंट होते। त्यातली त्यात आता जी नवीन माहिती मिळते आहे त्यामध्ये ऋतुब्रा बॅनर्जी या आणि शोभनदेव चट्टोपाध्याय यांना पार्टीने निलंबित केलेलं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर रिजू दत्ता या तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी असा दावा केला की तृणमूल काँग्रेसचे 50 आमदार जे आहेत ते चिन्हावरती दावा करू शकतात। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या संदर्भात घडलं होतं तशाच पद्धतीने तृणमूल काँग्रेसच्या पक्षासंदर्भात घडू शकतं असे देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळं आता नक्की काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। साधारण 50 आमदार जे आहेत ते फुटून पक्षावरती दावा करू शकतात असा दावा जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय। त्यामुळं निवडणूक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची जी हार झाली त्याच्यानंतर जे त्यांच्या अडचणी आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।